नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर. सकलमच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बातमी आहे इराण सोबतच्या अमेरिका इस्रायल युद्धाची. गेल्या 24 तासामध्ये अमेरिकेचे 2 लढाऊ विमाने पाडण्यात आली आहेत. त्यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला करार करण्यासाठी वारंवार धमक्या देऊनही मध्य पूर्वेतील संघर्ष थांबलेला नाही. या युद्धाने आता 5व्या आठवड्यात प्रवेश केलाय. संघर्षाची तीव्रता आणखीनच वाढली आहे. अनेक माध्यमे आणि वृत्तसंस्थांनी दिलेल्या अहवालानुसार इराणमध्ये गेल्या 24 तासामध्ये अमेरिकेची 2 लढाऊ विमाने पाडण्यात आली आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांनी 2 विमाने पाडल्या गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच पाडण्यात आलेल्या विमानाच्या वैमानिकांना वाचवण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याचंही सांगण्यात येते. युद्ध थांबण्यासाठी इराणने करार करावा, अन्यथा इराणवर तीव्र हल्ले केले जातील आणि इराणला पुन्हा अश्मयुगात परत पोहोचू असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला दिला होता. त्यानंतर इराणमध्ये अमेरिकेची 2 लढाऊ विमाने पाडण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. आणखी एका बातमीचा आपण आढावा घेणार आहोत. राज्यभरात गाजत असलेल्या कॅप्टन खरात प्रकरणावरून आता खासदार संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे. खरात प्रकरणात कोणीतरी मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी कॅप्टन खरात प्रकरणामध्ये खळबळजनक असे आरोप केलेत. अशोक खरातांचा वर्षभराचा सीडीआर हाती लागल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. यावरती खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री कार्यालयाशिवाय एवढी गुप्त माहिती बाहेर येऊ शकत नाही, त्यामुळं टार्गेटवरती कोणीतरी आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. याशिवाय अंजली दमानिया या कोण रॉच्या प्रमुख नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयातून एवढी गुप्त माहिती त्यांना कशी मिळते असा सवालही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. खरात प्रकरणात कोणीतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केलाय. दरम्यान महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणुकी प्रकरणी विशेष तपास पथकाच्या अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात याला राज्याचे मंत्री आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अनेक कॉल्स केले आहेत असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना खासदार राऊत यांनी हे वक्तव्य केले. आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून जे कुठलं नाव येईल त्याला आमचा पाठिंबा असल्याचं ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी म्हटलंय. मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी सहकार्य केलंय. उद्या जेव्हा विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही सहकार्य करू, आमचा पाठिंबा असेल, अशा भावना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केल्यात. त्यामुळे राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी पवारांना जी मदत केली होती त्याची परतफेड म्हणून आता पवारांनी देखील उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेसाठी मदत करण्याचं ठरवलं असल्याचं सांगण्यात येते. मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने सहकार्य केलं. भविष्यात विधान परिषदेच्या वेळी ठाकरे जो कुठला उमेदवार देतील त्याला पाठिंबा देऊ असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे कोणाला संधी देणार की ते स्वतः पुन्हा सभागृहात जाणार हे अद्याप ठरलेलं नाही. मात्र शरद पवार यांचा येत्या 6 एप्रिलला राज्यसभेचा शपथविधी आहे. त्यासाठी ते दिल्लीला रवाना होणार आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती आणि राहुरी या 2 विधानसभा पोटनिवडणुकांची चर्चा आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी सर्वच पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन देखील केलंय. दरम्यान बातमी आहे कोल्हापुरातील घडामोडी संदर्भात. रंकाळा तलाव परिसरातील अनधिकृत हातगाडे काढण्यात आलेत. यावरून रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधलाय. कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या तटबंदीला लागून उभ्या करण्यात आलेल्या अनधिकृत हातगाड्यावर आज शनिवारी महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मात्र यावरून ठाकरे गट शिवसेनेचे रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधलाय. त्याने आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या या हातगाड्या होत्या. प्रकरण अंगलट आल्यानंतर या प्रकरणाशी माझा संबंध नसल्याचा आमदार क्षीरसागर सांगत असल्याची टीका रविकिरण इंगवले यांनी केली आहे. मात्र शहरातील कोणत्याही अतिक्रमणाला मान्यता नसून आपण या ठिकाणी फेरीवाल्यांच्या संघटनेच्या उद्घाटनासाठी गेलो नसल्याचा आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटलंय.
रंकाळा तलावाचं सौंदर्य अबाधित राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. याला बाधा पोहोचेल असं कोणतेही अतिक्रमण या ठिकाणी करू नये अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलंय. रंकाळा तलावाच्या टावर जवळ असणाऱ्या तटबंदीखालील मोकळ्या जागेत एका रात्री जवळपास 20 हातगाड्या लावण्यात आल्या होत्या. या ठिकाणी फीत कापून उद्घाटन करण्याची तयारी देखील करण्यात आली होती. मात्र या अनाधिकृत हातगाड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे शहरातील नागरिकांच्या मध्ये संताप व्यक्त होत होता. त्याची तात्काळ दखल घेत महापालिका प्रशासनानं रात्रीच नोटीस देऊन त्या हातगाड्या काढण्याचे आदेश दिले. याला प्रतिसाद देत महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली त्या हातगाड्या स्वतःहून काढल्या गेल्या. मात्र आमच्यावर कारवाई करायची असेल तर संपूर्ण रंकाळा परिसरात अतिक्रमणाची कारवाई करावी, अन्यथा आम्हीही गप्प बसणार नसल्याचे सांगत या हातगाडीवाल्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर यांनी भेट दिली असता उपस्थित नागरिकांनी रमेश मस्कर यांच्याशी चर्चा केली. यावेळी रमेश मस्कर यांनी संपूर्ण रंकाळा परिसरातील हातगाड्यांचे सर्वे करून ज्यांच्याकडे परवाना नाही अशा सर्व हातगाड्या काढल्या जाणार असल्याचं सांगितलं. दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्याइतके गणेश नाईक मोठे नाहीत अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. TRP मिळवण्यासाठी मंत्री गणेश नाईक आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्याइतके गणेश नाईक मोठे नाहीत. ज्या मुख्यमंत्र्यांनी नाईक यांना मंत्री केलं त्यांचं ते ऐकणार नाहीत का, असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केलाय. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत पत्रकारांशी बोलत होते. राज्याचे वनमंत्री आणि भाजपा नेते गणेश नाईक हे एक वरिष्ठ मंत्री आहेत. त्यामुळे वरिष्ठ व्यक्तीवर बोलू नये ही शिवसेनेची शिकवण आहे. नाहीतर ठाण्यातील आपला शाखा प्रमुख देखील गणेश नाईक यांच्यावर बोलू शकतो असा मार्मिक टोलाही उदय सामंत यांनी लगावला. दरम्यान भविष्यात शिवसेना पक्षाची कशा पद्धतीने बांधणी असली पाहिजे याबाबत बैठक घेतली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पहिली प्रचाराची सभा कोल्हापुरात होत असायची. त्यामुळे कोल्हापुरात पक्षाची बांधणी मजबूत असावी अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी दिली. शिवसेनेची संघटना वाढवणं ही आमची जबाबदारी आहे. युती कोणासोबत करायची आणि नाही हे पक्षाचे प्रमुख निर्णय घेत असतात. पुण्यामध्ये मला विचारण्यात आले की 2029च्या निवडणुकीची स्वबळाची तयारी करीत आहात काय? मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, असंही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं. आजच्या सकलमच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया. धन्यवाद.